सो हे गाईज, माझं नाव राजेश गणेश सालमपूर. आज माझा दुसरा ब्लॉग आहे. आज मी चाललो आहे माझ्या मावशीकडं. माझ्या मावशीने आज एक छोटीशी पार्टी ठेवली आहे. तिथं मी, माझा भाऊ, माझी मम्मी तिघं चाललो आहे. आपण आता, माझी मावशी राहते चिखलोली सर्वोदयच्या इथं. आता आपण भेटू डायरेक्ट सर्वोदयला. A few moments later. सो गाईज, तर आता मी आलो आहे सर्वोदयच्या इथं. आता इथून 5 ते 10 मिनिटाच्या वॉकिंगवर माझ्या काकाचं दुकान आहे. चला तर आपण बघू. तसंच आपल्याला त्यांना सरप्राईज पण द्यायचं. त्यांना माहिती नाही आम्ही येणार आहे. आम्ही त्यांना बोललेलो आम्ही येणार नाही आहे. A few सो गाईज, moments तर आता इथं माझ्या later. काकाचं दुकान आहे. मी तुम्हाला दाखवतो. माझं आता काकाचं दुकान आहे, पण काका दुकानात नाही आहे. माझी मावशी आता दुकानावर. बघू माझी मावशी काय बोलते. तुम्हाला दुकान दाखवतो. तुम्ही बघू शकता तिथं माझ्या काकाचं दुकान आहे. तर आता जस्ट 3 सेकंदा पहिले माझे काका दुकानात आले आहेत. माझी मावशी बघा काकाची भांडती आहे. तर काय, आत्ता मला कळलं की माझ्या मावशीने आम्हाला इथं फक्त आमरस आणि जेवणासाठी बोलवलं आहे. मी आता ठीक माझ्या मावशीच्या बिल्डिंगच्या खाली आहे. माझ्या मावशीने आम्हाला नुसतं आमरस खायला बोलवलं आहे. मला ऐकून आज वाटतं आहे आम्हाला बोलले पार्टी आहे. आत्ता कळलं की आमरस खायला बघा. काय, तर आता मी आलो इथं. आता बघू यांचं रिॲक्शन काय असतंय. मला पण माहीत नाही. सो गाईज, यांची इथं मस्ती चालू आहे बघा. तुम्ही बघू शकता. हे माझा भाऊ, ही माझी मोठी मम्मी बघा इथं लहान पोरांना खेळतीये. ही त्यांची वैष्णवी. काय, तर आता मी आहे दीदीच्या ठीक ऑफिसच्या समोर. आता बघू दीदीचा रिॲक्शन काय असतो. माझ्या दीदीचं रिॲक्शन बघा. मी या डोकं दुखीला घेऊन आलोय तिच्या ऑफिसमधून. तरी पण आता तिची किरकिरी चालूच आहे. आता तुम्हीच सांगा मी हिला काय बोलू. ऑफिसपासून इथपर्यंत येऊपर्यंत तिचा फोनच आहे आणि त्यात ती किरकिरीच करते. आता काय बोलू शकतो. आता घर आलंय. बघू घरी गेल्यावर तरी किती एड्या आणि एडी चाळा करणार आहे माहीत नाही मला. तर आपण आता हिला घरी आणलंय. बघू घरच्या तिचं रिॲक्शन हिला बघून काय असते. मला माहिती आहे रस्त्यात मी हिच्या नादात लय बघलोय. तरी अजून ठीक आहे हसायला लागली. ती काय बोलू आता मी हिला. आता काय बोलू मी. तो गाईस, तर आता तुम्ही बघू शकता पाऊस पण आता चालू झाला आहे. थोडा झुमझुम पाऊस पडतोय. आणि इथं आमचा फोटोशूट चालू आहे. आता माझा भाऊ फोटो काढतोय. म्हणजे मी पण आता 2-3 फोटो काढले. तसं काय नाही, व्हिडिओ वगैरे काढायचे ना मला. माझ्या भावाला व्हिडिओ वगैरे काढायचे. तर बघू आता आपण पुढं काय होतं नाही का. बघू शकता तुम्ही पाऊस पण येतोय ना का. बघू शकता पाऊस पण येतो. काय, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे नाही का. माझ्या मनात अशी इच्छा आली की मी तुम्हाला दाखवू. इथं असे दोन आहे ना, यांनी बिल्डिंग बांधलेले. इथे यांनी खड्डे बांधलेले. आता त्या खड्ड्यात पाणी भरले. तुम्हाला दाखवतो थांबा. आता बघा तुम्ही. माझ्या घरी मला स्वतःला माहीत नव्हतं मला एवढा लवकर जायचं आहे. पण मला हे लोक अंदाजे घरी घेऊन चालले. मला वाटलेलं आम्ही थांबल इथं संध्याकाळी 10 वाजेपर्यंत, 8:30-9 पर्यंत. पण मला आता कळलं की माझ्या आत्ता मला एवढ्या लवकर हे लोक घरी घेऊन चालले. मी आमरस पण केलं नाही. ज्या कामासाठी आले ते पण काम. सो आता मी चाललो आहे माझ्या घरी. आता इथून रिक्षा पकडून डायरेक्ट मी आता माझ्या घरी जाणार आहे. आपण डायरेक्ट घरीच भेटू आता. 3 hours later. तर जस्ट मी घरी आलो. मी तुम्हाला तेव्हा सांगितलेलं. मी तुम्हाला सांगितलेलं मी घरी येते. पण तेव्हा मला यायला जमलं नाही. कारण मी गेलतो परत माझ्या मोठ्या मम्मीला घ्यायला गेलतो. तर मी परत गेलतो. तर आता आम्ही घरी आलो आहे. तर आता आजचा हा ब्लॉग माझा इथंच एंड होतो आहे. तर आता जरा एडिटिंग वगैरे करून मी हा ब्लॉग